आता आपण क्वेश्चन बघतोय. जुलै 2022 ला 2 मार्काला विचारलेला क्वेश्चन हा सेमी मधला आहे. तर कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. तर ऍक्टिव्हिटी त्यांनी कंप्लीट करायला दिलाय. तर काय दिलंय बघा. इन द अबव फिगर अँगल पी क्यू आर इज इन्स्क्राइब्ड इन द सेमी सर्कल पी क्यू आर. तर पी क्यू आर काय आहे? सेमी सर्कल आहे. पी क्यू आर इज अ सेमी सर्कल. देन कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे? तर आपल्याला फाइंड करायचं आहे अँगल पी क्यू आर. पी क्यू आर वी हॅव टू फाइंड अँगल पी क्यू आर. तर ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी काय दिले बघूया. मेजर ऑफ आर्क पी क्यू आर इज इक्वल टू 180 डिग्री. तर 180 डिग्री काय होणार आहे? तर मेजर ऑफ सेमी सर्कल, पूर्ण सर्कलचं, कंप्लीट सर्कलचं मेजर किती आहे? हे किती असणार आहे? माप किती असणार आहे? 360 डिग्री. आणि त्याचा हाफ किती असणार आहे? सेमी सर्कलचं म्हणजे किती असणार आहे? 180 डिग्री. तर मेजर ऑफ आर्क पी क्यू आर इज इक्वल टू 180 डिग्री. नेक्स्ट मेजर ऑफ आर्क, देयरफॉर मेजर ऑफ आर्क PXR. PXR आता PQR किती? 180 डिग्री. तर PXR किती होणार आहे? तर 180 डिग्री. हा जर 180 असेल तर आपण काय येणार आहे? 180. 360 मायनस 180 म्हणजे काय येणार आहे? 180. पहिला बॉक्स आपण फिलअप केला, आन्सर आलं 180 डिग्री. आता नेक्स्ट बघूया. अँगल PQR इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क. त्यांनी बॉक्स दिलाय. तर इथं बॉक्स मध्ये काय येणार? तर PQR बघा. तर PQR हा काय असणार आहे? PXR च्या हाफ असणार आहे. का कोणत्या थेरमनुसार? तर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार इन्स्क्राइब्ड अँगल थेरम काय सांगतो? तर PXR हा काय इन्स्क्राइब केलेला आहे. PQR हा काय इन्स्क्राइब्ड अँगल आहे. कशाचा? कुठल्या आर्कचा? तर PXR चा हा काय इन्स्क्राइब्ड अँगल आहे. तर तो काय असणार आहे? या आर्कच्या हाफ असणार आहे. म्हणजे काय असणार आहे? निम्मा असणार आहे. म्हणजे काय? अँगल PQR इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ अँगल PXR. PQR हा कशाचा हाफ असणार आहे? PXR चा. मग किती येणार? इथे काय येणार आहे? PXR अँगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू PXR चं मेजरमेंट किती? 180 डिग्री. आपण ऑलरेडी वरती काढलं. PXR चं मेजरमेंट आहे 180 डिग्री. 180 डिवाइड बाय 2. 180 डिवाइड बाय 2 9 जा 92 जा 180. म्हणजे किती आलं? अँगल PQR चं मेजरमेंट किती आलं? 90 डिग्री. तर इथं आपण 4 बॉक्स होते. 1 2 3 4. एक बॉक्स अर्धा मार्काला असतो. म्हणजे तुम्हाला इथं अर्धा, हाफ, इथं हाफ असणार आहे, इथं हाफ असणार आहे. हा टोटल मिळून हा 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. हा कधी विचारला गेलाय? तर जुलै 22 मध्ये विचारला. तर इथं हा पूर्ण ऍक्टिव्हिटी आपली कंप्लीट झाली. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन विचारलाय जुलै 22 मध्ये 2 मार्क्सचा. इन द फिगर chord AC and chord D intersect each other at point P. तर या फिगर मध्ये काय आहे? तर एक सर्कल दिलंय आणि AC आणि DE काय कॉर्ड आहे. या सर्कलचे काय कॉर्ड आहेत. त्या कुठे होतात इंटरसेक्टला? एकमेकांना पॉइंट B मध्ये इंटरसेक्ट होतात. इफ अँगल AB इज इक्वल टू 108 डिग्री. AB किती? 108 डिग्री. अँड मेजर ऑफ अँगल AE. तर AE चं माप किती? 90 डिग्री. तर ABE बघूया पहिल्यांदा कोणता आहे. हा किती? 108 डिग्री. मेजर ऑफ अँगल AE किती दिलाय? 95 डिग्री दिलाय. 95 डिग्री दिलाय. आणि काय विचारलंय त्यांनी? मेजर ऑफ आर्क DC. तर DC त्यांनी विचारलाय. तर काय विचारलंय त्यांनी? DC विचारलाय. तर जेव्हा दोन कॉर्ड एकमेकांना इंटरसेक्ट होतात आणि ते सर्कलच्या आतल्या बाजूस म्हणजे काही इनसाइड जर असेल तर त्यावेळी कोणतं थेरम येणार? कॉर्ड इंटरसेक्टिंग इनसाइड द सर्कल. तर या थेरमनुसार काय येणार? मेजर ऑफ अँगल ABE इज इक्वल टू 1/2 म्हणजे काय होणार? सम होणार आर्क AE प्लस आर्क DC. मेजर ऑफ आर्क AE प्लस मेजर ऑफ आर्क DC यांचे काय होणार? सम होणार. म्हणजे काय होणार? ॲडिशन होणार. आणि याच्या हाफ काय होणार आहे? अँगल ABE हा येत असतो. आता ABE चं माप त्यांनी ऑलरेडी दिले. ABE चं माप किती दिले? 108 डिग्री. 1/2. आर्क AE चं पण माप त्यांनी दिले. आर्क AE चं मेजरमेंट किती आहे त्यांनी दिलेलं? 95 डिग्री. आणि आर्क DC काय विचारलंय आपल्याला? काढायचं. आर्क DC आपल्याला काढायला त्यांनी सांगितलं. तर 108 टू इकडं
डिव्हिजन आहे तिकडे गेल्यावर होणार मल्टिप्लिकेशन होणार 108 इंटू 2 108 इंटू 2 8 टू जा 16 1 1 2 216 216 इज इक्वल टू 95 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क DC. आता 95 इकडे कसं आहे ॲडिशन मध्ये तिकडे गेल्यावर काय होणार सबट्रॅक्शन होणार. तर मेजर ऑफ आर्क DC इज इक्वल टू 216 मायनस 95. 216 मायनस 95 किती ते 121 डिग्री. तर आपला मेजर ऑफ आर्क DC किती आला 121. तर इथं आपला क्वेश्चन पूर्ण झाला. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ऑक्टोबर 21 मध्ये विचारलेला 2021 मध्ये 2 मार्क्सचा क्वेश्चन विचारलेला आहे. तर इन द सर्कल विथ सेंटर O लेंथ ऑफ कॉर्ड AB इज इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल. तर लेंथ ऑफ कॉर्ड AB, तर AB जे याची लेंथ किती रेडियस इकडे म्हणजेच काय AB इज इक्वल टू OB इज इक्वल टू AO. तर AO आणि OB काय असणार आहेत सेम असणार आहेत का तर रेडियस ऑफ सेम सर्कल. आणि AB इज इक्वल टू OB कसं आहे गिवन आहे म्हणजेच काय त्यांनी दिलेलं आहे. अँगल AOB. नेक्स्ट काय म्हणजे कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. तर काय करायची आपल्याला ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची टू फाइंड मेजर ऑफ अँगल AOB अँड ACB. AOB आणि ACB आपल्याला फाइंड करायचं आहे. तर ऍक्टिव्हिटी दिली त्यांनी. AOB किती AOB चा आपल्याला माप काढायचा आहे. AOB चे मेजरमेंट काढण्यासाठी काय करायला लागेल तर तिन्ही साइड काय सेम आल्या. तर तिन्ही साइड ज्याच्या सेम असतात तो काय असतो इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि इक्विलॅटरल ट्रायंगल मधल्या प्रत्येक अँगलचं मेजरमेंट किती असतं 60 डिग्री. तर त्यामुळे AOB अँगल ऑफ AOB चं मेजरमेंट किती येणार आहे 60 डिग्री. का सिन्स AOB इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. तर रिझन काय AOB इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. अँगल ACB इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AB. हे त्यांनी दिले. तर हे कशावरून येतं तर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार. तर AB चं माप आहे हे काय असणार आहे तर ACB च्या दुप्पट असणार आहे किंवा ACB चं जे माप आहे ते AB च्या काय असणार आहे हाफ असणार आहे. म्हणजेच काय ACB इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AB. रिझन काय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. हा झाला सेकंड बॉक्स. आता थर्ड बॉक्स बघा ACB इज इक्वल टू 1/2 इंटू 60 डिग्री. तर AB चं मेजरमेंट किती आहे बघा तिने दिलेलं आहे इथं AB हा. आता AOB जर 60 डिग्री असेल हा जर 60 डिग्री असेल तर हा पण काय असणार आहे 60 डिग्री. तर हा काय असणार आहे अँगल इन्स्क्राइब्ड इन सेंटर ऑफ द सर्कल. तर ते दोन्ही काय असणार आहेत सेम असणार म्हणजे AOB इज इक्वल टू AB. तर हा जर 60 असेल तर आर्क AB पण किती येणार आहे 60 डिग्री. आता 60/2 60 डिवाइड बाय 2 किती येणार आहे ACB इज इक्वल टू किती येणार आहे 30 डिग्री. तर इथं आपला फोर्थ बॉक्स पण कंप्लीट झाला. फर्स्ट बॉक्स आला 60 डिग्री, सेकंड बॉक्स आला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आणि थर्ड आला 60 डिग्री, फोर्थ आला 30 डिग्री. इथं आपली ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाली.